दोस्तो, आजचा मेनू स्पेशल आहे. ताटाला कांदा लावलाय म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल की आज काय आहे. तर आज आहे बुधवारी आठवडी बाजार आणि आमच्या आठवडी बाजारामध्ये मस्तपैकी एक माशाची लाईन आहे आणि त्या माशाच्या लाईनमध्ये छान असं गोलमा मिळतो. त्यानंतर वाळलेले मासे येतात, समुद्राचे मासे येतात, त्यानंतर पाण्यातले नदीचे मासे येतात. तर आज त्यातलाच एक स्पेशल प्रकार आहे तो बघूया. तर हा मी घेतलेला आहे ताटाला भात. भात मी थोडा कमीच खातो, तुम्हाला माहीतच आहे. आणि हा भात आहे आंबेमोहर भात, जो मऊ आणि लुसलुशीत आहे. आणि बघूया आज काय आहे. तर बघूया ही आमटी कशाची, जरा जवळ जाऊन बघायला पाहिजे कारण की मला दिसना आमटी कशाची आहे. तर ही आहे डाळीची आमटी, म्हणजे मिश्र डाळीची आमटी. त्याच्यामध्ये मूग डाळ, हरभरा डाळ आणि तुरीची डाळ आणि मसूर डाळ अशी 4 डाळी मिक्स करून घातलेली आमटी असती. एका डाळीची आमटी करायची नाही, त्यानं पित्त वाढतं. 4 मिक्स डाळी घातल्या की आपल्याला प्रोटीन सुद्धा मिळतं आणि छानपैकी. अरे वा, हे आहे गोलमा. गोलमा मला प्रचंड आवडतोय. इतका छान, इतका गोड लागतो गोलमा. तर हा गोलमा आपल्याला खायचा आहे. तर बुधवारच्या बाजारामध्ये आमच्या इथं छान असा वाळलेला गोलमा मिळतो. ते असं ह्याच्यावर मिळतात, ते असं शेर असतं आणि त्या शेरामध्ये देतात. ते 10 रुपये माप, 20 रुपये माप असं मापानं देतात ते गोलमा. ह्याला छानपैकी असं गोलमा भाजून घ्यायचा, ह्याच्यातली घाण काढायची आणि भरपूर कांदा घ्यायचा, तो भाजायचा आणि त्याच्यामध्ये हा गोलमा घालायचा. तर गोलमा इतका गोड आणि इतका छान लागतो. गोलमामध्ये काय काय असते ते मला माहित नाही, नंतर बघूया, कारण की चवीला छान असते आणि मला तर खूप आवडतो गोलमा. कुणाकुणाला गोलमा आवडत नाही त्यांनी सांगावं, कारण की हा फक्त नॉनव्हेज वाल्यांसाठी आहे, शाकाहारीसाठी नाही आहे. आणि हे आहे कुरुम कुरुम शंकरपाळ्या, ज्या खाऱ्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत, दिवाळीसाठी केल्या होत्या. आता त्या गोलम्याबरोबर मी खाणार आहे. तर आजचा मेनू तुम्हाला कळाला असेल. तर हा आहे भात, कुरकुरीत शंकरपाळ्या, कांदा, गरम लुसलुशीत चपाती आणि गोलमा. आज मी पोटभर खाणार आहे. गोलमा असले की मला 2 चपात्या चढ जातात. थँक्यू.